आज छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत जो शासन निर्णय आहे 18 फेब्रुवारी 2026 याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी जे आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आपण बोलवली आहे। सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत राज्यातील संपूर्ण महसूल मंडळामध्ये त्याच पद्धतीनं आपल्या भोकर तालुक्यामध्ये महसूल मंडळ एकूण 5 असून दिनांक 7 जे आहे मार्च रोजी आपलं हे पहिलं समाधान योजनेचं शिबिर जे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे किन्नी या ठिकाणी जे आहे ते शिबिराचं आयोजन केलेलं आहे। समाधान योजना शिबिराच्या माध्यमातून या पाठीमागची कन्सेप्ट अशी आहे की जे खेड्यापाड्यातले लोक आहेत, ग्रामीण भागातले लोक असतील, त्यांची कामं तालुका स्तरावरील कार्यालयामध्ये होण्यासाठी त्यांना जे ये जा करावं लागते किंवा चक्रा मारावं लागतात, तर ते असं न होता म्हणजे शासन आपल्या दारी ह्या भूमिकेतून त्या लोकांच्या समस्या ज्या काही अडचणी असतील त्यांची जी काही कामे आहेत तर त्या मंडळ स्तरावर जाऊन पूर्ण करणं ह्या उद्देशानं ही छत्रपती शिवाजी महाराज राजोत्सव समाधान शिबिर हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवले जात आहे। याचं पहिलं शिबिर जे आहे 7 तारखेला आपल्या किन्नी येथे आयोजित केलेलं आहे। मंडळाधिकारी नायब तहसीलदार यांच्या मार्फत भेटी देऊन त्या ठिकाणी सरपंच असतील, इतर ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, त्यांना ह्या शासन निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे आणि याचं कामकाजाच्या स्वरूपाबाबत सुद्धा माहिती दिली आहे। याच्या प्रसिद्धीसाठी आपण संपूर्ण सध्याच्या ठिकाणी ह्या योजनेच्या अनुषंगाने किंवा ह्या योजनेचं जी काही भूमिका किंवा जी काही कार्य याच्यामध्ये केलं जाणार आहे याची प्रसिद्धी देणारे बॅनरसुद्धा आपण प्रत्येक सध्याच्या ठिकाणी आपण लावलेले आहे। आणि या पाठिंबाची भूमिका अशी आहे की आपल्याला माहिती आहे की आपण नुकतंच तालुक्यामध्ये जे आहे माननीय उच्च न्यायालय, माननीय जिल्हा न्यायालय आणि तालुका विधी सेवा समिती यांच्यामार्फत शासकीय योजनेचा महामेळावा आपण नुकताच या ठिकाणी भरवला होता, ज्यामध्ये आपण 50 स्टॉल लावले होते। त्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार लोकांनी येऊन त्या ठिकाणी त्या शासकीय योजनेचा महामेळाव्याचा लाभ घेतला। अशाच पद्धतीने किन्नीला सुद्धा 7 तारखेला जे आहे हे अभियान राबवलं जाणार आहे। त्या ठिकाणी मग आरोग्य विभागामार्फत तपासणी असेल, महसूल विभागामार्फत सातबाराचं वाटप असेल, फेरफार नक्कलचं वाटप असेल, प्रमाणपत्र असतील, CDPO कडून जे आहे बेबी किट्स असतील, त्यानंतर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ असेल, आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणं असेल, त्याचप्रमाणे सेतू सुविधा केंद्र जे आहे यांच्यामार्फत आधारचं काही अपडेशन असेल, काही करेक्शन असतील, तर ह्या सुविधा त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्याच पद्धतीनं जे आता शासनाचा आदेश किंवा माननीय जिल्हाधिकारी यांचा जो आदेश आहे त्याच्यानुसार भोकर तालुक्यामधील मागं जे आपण भूविकास बँकेचं जे कर्ज घेतलेलं होतं त्यांच्या नोंदी अजूनही सातबाराच्या इतर अधिकाऱ्यांमध्ये राहिल्यामुळे त्या लोकांना सुद्धा अडचण होत आहे। अशा आपल्या तालुक्यामध्ये 225 जे लोक आहेत की ज्यांचं जे आहे ते या भूविकास बँकेचं जे कर्ज होतं ते कर्ज शासनानं माफ केलेले त्या नोंदी आपल्याला काढायचे। तर या अभियानाअंतर्गत त्या भूविकास बँकेच्या ज्या नोंदी असतील इतर अधिकाऱ्यांमध्ये कर्जाच्या त्या नोंदीसुद्धा कमी केल्या जाणार आहेत। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी सातबारामध्ये जे काही करेक्शन असतील, काही नावात असेल किंवा काही जणांचं सिंगल नाव येते, आडनाव येत नाही, तर असले सुद्धा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आहेत त्यासुद्धा केल्या जाणार आहेत। आणि ह्याच पद्धतीनं पुढं जे ते 14 तारखेला असं करत मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये जे आहे ते प्रत्येक महिन्यामध्ये 2-2 मंडळ असं करून आपल्याला सर्व मंडळामध्ये जे आहे ते याचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मी विनोद गुंडमर, तहसीलदार भोकर, महसूल प्रशासनाच्या वतीनं, तालुका प्रशासनाच्या वतीनं मी सर्वांना या ठिकाणी जाहीर आवाहन करेल, विनंती करेल की हे जे महसूल विभागाचं शासनाचं जे लोकांपर्यंत पोहोचून लोकांची कामं लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या घरी जाऊन जी कामं करण्याची भूमिका जी आहे तर त्या भूमिकेच्या अनुषंगाने जे आहे तर आपण त्याचा जे आहे ते त्या लाभ घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि याची व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण दूर करून घ्यावं असं मी तालुका प्रशासनाच्या वतीनं मी लोकांना आवाहन करतो, विनंती करतो।